गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सुरू केलेलं लेसन आहे ॲनिमल टिश्यू. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत एपिथिलियल टिश्यूचे टाइप्स पाहिलेले आहेत. सिंपल इपिथिलियल टिश्यू आणि कंपाऊंड इपिथिलियल टिश्यू. सिंपल इपिथिलियल मध्ये आपण 7 टाइप सांगितलेले आहेत. कोणते कोणते आठवतात का? स्क्वॅमस इपिथिलियल टिश्यू, क्युबॉइडल इपिथिलियल टिश्यू, columnar epithelial tissue, ciliated epithelial tissue, glandular epithelial tissue, sensory epithelial tissue, and lastly आहे germinal epithelial tissue. Then compound मध्ये काय सांगितलं आपण? 2 टाइप सांगितले. कोणते कोणते? स्ट्रॅटिफाईड अँड ट्रान्झिशनल. देन आता आपण पाहत आहोत सेल जंक्शन्स. ज्या काही आपल्या सेल्स आहेत इपिथिलियल सेल्स मध्ये दिसणाऱ्या, ते एकमेकांशी कशा अटॅच असतात ते पाहून घेऊ. कारण पहा, बेसमेंट मेम्ब्रेनला अटॅचमेंट पाहायला भेटते आपल्याला आपल्या सेल्सची. देन वरती सुद्धा पाहायला भेटते, लॅटरल साईडला सुद्धा अटॅचमेंट पाहायला भेटते. मग ही जी अटॅचमेंट आहे त्या अटॅचमेंटला काय म्हणायचं? त्या अटॅचमेंटला सेल जंक्शन्स असं म्हणायचं आपल्याला. काय म्हणायचं आहे? सेल जंक्शन्स. डेफिनेशन पाहून घेऊ. इपिथिलियल सेल्स आर कनेक्टेड टू ईच अदर टू बेसमेंट मेम्ब्रेन. इपिथिलियल सेल्स ह्या कुठे अटॅच आहेत आपल्याला? आपल्या बेसमेंट मेम्ब्रेनला बाय जंक्शनल कॉम्प्लेक्सेस. आणि त्या जंक्शनल कॉम्प्लेक्सेस काय म्हणायचं आहे? सेल जंक्शन्स. आता एक डायग्राम पाहू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे पहा, डायग्राम मध्ये दिसते आपल्याला काय काय दिसतंय. इथे आपली सेल पाहायला भेटते आपल्याला. इथे ह्या आपल्या मायक्रोविलाय प्रेझेंट दिसतात. दे इथे खाली बेसमेंटला सुद्धा अटॅचमेंट आहे. लॅटरल साईडला सुद्धा अटॅचमेंट पाहायला भेटते. इथे काही पार्ट आहे. मग ज्या काही गोष्टी आहेत आपल्या सेल्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या, न्यूक्लियस वगैरे, त्या इकडे तिकडे कुठंच जात नाही. त्या तिथल्या तिथं त्या जागेवरती, त्या पोझिशन वरती कशा व्यवस्थित असतात, तर त्या व्यवस्थित असण्यासाठी आहे तिथे रिस्पॉन्सिबल सेल जंक्शन्स. देन सेल जंक्शन्सचे टाइप पाहू आपण. टाइप्स ऑफ सेल जंक्शन्स. टाइप्स ऑफ सेल जंक्शन्स मध्ये पहिला आहे टाईट जंक्शन. आता टाईट जंक्शन कशाला म्हणायचं आहे? काय करतो हा टाईट जंक्शन? टाईट जंक्शनला TJS असं देखील म्हणतात. टाईट, T फॉर टाईट, J फॉर जंक्शन्स. मेंटेन सेल पोलॅरिटी. काय अर्थ होता आता ह्याचा? मेंटेन सेल पोलॅरिटी मीन्स ही जी काही सेल आहे आपली, पोलॅरिटी वरची खालची, अपवर्ड डाऊनवर्ड, आणि साईडच्या 2 साईड आहेत. तर त्या ज्या आहेत त्याच्यामधलं जे काही सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणारे जे काही आपले इतर आयन्स आहेत, स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, ते इकडच्या तिकडे जाऊ शकत नाहीत. कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ टाईट जंक्शन्स. म्हणजे टाईट जंक्शन काय मेंटेन ठेवते? सेल पोलॅरिटी मेंटेन ठेवते. देन प्रिव्हेंट लॅटरल डिफ्युजन ऑफ प्रोटीन्स अँड आयन्स. आपल्याला माहिती आहे की आपल्या सेलमध्ये भरपूर प्रोटीन्स आणि आयन्स प्रेझेंट आहेत. मग हे जे आयन्स आणि प्रोटीन्स आहेत त्यांचं काय होऊ देत नाही? डिफ्युजन होत नाही. म्हणजे एका सेलमध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत, इथे प्रोटीन्स आहेत, सम स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, ते या टाईट जंक्शनमुळे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये एंटर होऊ शकत नाही. तर लॅटरल डिफ्युजन टाईट जंक्शन्स काय करतो? प्रिव्हेंट करतो. त्याच्यामुळे सेल्समध्ये प्रेझेंट असणारे जे काही प्रोटीन्स असतील, स्मॉल मॉलिक्युल्स असतील, स्मॉल मॉलिक्युल्स कुठले? सोडियम, कॅल्शियम, भरपूर अशा गोष्टी आपल्या सेलमध्ये पाहायला भेटतात. इथे पहा, इथे आपण टाईट जंक्शन दाखवलेला आहे. आलं लक्षात? आणि हा पार्ट कुठे? इथे प्रेझेंट असतो तो, हा टाईट जंक्शन. देन पुढे चालू. इथपर्यंत आलं आपल्या लक्षात? टाईट जंक्शन आलेलं आहे. आता पुढचा टाईप पाहू. पहा, टाइप्स ऑफ सेल जंक्शन्स मध्ये
एकूण 5 टाईपचे सेल जंक्शन्स आहे. पहिलं आहे टाईट जंक्शन, सेकंड गॅप जंक्शन्स, थर्ड हेमी डेस्मोसम्स, फोर्थ डेस्मोसोम्स आणि फिफ्थ ॲधेरन्स जंक्शन्स. पहिला आपण टाईट जंक्शन, सेकंड कडे वळू आपण, दॅट इज गॅप जंक्शन्स, ज्याला जीजेज असं देखील म्हणतात. काय करतो हा गॅप जंक्शन? अलाउ पॅसेज ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स बिटवीन सेल्स. आता पहा इथे आहे आपला गॅप जंक्शन. हा काय करतो? एका सेल पासून जवळजवळ खूप साऱ्या आपल्या अशा सेल्स आहेत. मग ह्या सेल्स ह्या गॅप जंक्शन्स द्वारे कम्युनिकेशन करतात बिटवीन ज्या सेल्स आहेत. ह्यांच्यामध्ये काय होते? कम्युनिकेशन. ह्या शेजारच्या सेलला जे काही हवं असेल, प्रोटीन्स हवे असतील किंवा आयन्स हवे असतील, मॉलिक्युल्स हवे असतील, ह्या गॅप जंक्शनद्वारे ह्या काय करतात? अलाव करतो. तो मॉलिक्युल्स पास होण्यासाठी हेल्प करतो. जसं आपण टाईट जंक्शनमुळे काय सांगितलं की प्रोटीन, स्मॉल मॉलिक्युल्स एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये एंटर करू शकत नाहीत. त्याच पद्धतीने गॅप जंक्शन्सद्वारे हे काय करू शकतात? जे काही आयन, स्मॉल मॉलिक्युल्स आहेत ते कम्युनिकेट करतात एकमेकांशी, आणि त्याचबरोबर एक्सचेंज ऑफ केमिकल मेसेज बिटवीन सेल्स. जो काही केमिकल मेसेज असेल, आता समजा एका ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये सोडियमची आवश्यकता पडली, तर ते केमिकल मेसेज काय करतात? कॅरी करतात. किंवा बाहेर जो काही झालेला आहे, आपल्याला पोळलं, थंड लागलं, काही झालं, काटा वगैरे घुसला, तर ताबडतोब ते जो काही मेसेज आहे आपल्या बॉडीचा तो त्या सेल्स पर्यंत पोहोचवतो. आता सपोज इथे हँड आहे, हँडला आपल्याला काटा टोचला, तर ताबडतोब हा मेसेज इपिथिलियल टिश्यूच्या गॅप जंक्शन पर्यंत पोहोचतो आणि ताबडतोब आपण तिथून हात काय करून घेतो? हात टुवून घेतो. ठीक आहे. पुढचं पाहू आता. थर्ड टाइप, दॅट इज हेमोडेस्मोसोम्स. काय करतो हा हेमोडेस्मोसोम्स? अलाउ सेल्स टू स्ट्रॉंगली अधीअर टू बेसमेंट मेम्ब्रेन. आता इथे आपल्या सेल्स ज्या आहेत, ह्या एक सेल काढलेली इथे आपण, एक सेल आहे. ठीक आहे. इथे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. हा काय आहे? बेसमेंट मेम्ब्रेन. ह्याला अटॅचमेंट प्रोव्हाइड करतो हा हेमिडेस्मोसोम्स. अधीअर मीन्स काय? अटॅचमेंट. अधीअर मीन्स काय? अटॅचमेंट. आणि ती जी अटॅचमेंट आहे ती कशी आहे? एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे ती कधी एकमेकांपासून सेपरेट होऊ शकत नाही, एवढी ती अटॅचमेंट ह्या हेमिडेस्मोसोम्सद्वारे तिथे आपल्या सेलला भेटते. त्याचबरोबर अजून काय करतो आपला हेमिडेस्मोसोम्स? मेंटेन टिश्यू होमिओस्टॅसिस बाय सिग्नलिंग. आता होमिओस्टॅसिसचं मीनिंग काय पहा. होमिओस्टॅसिस मीन्स काय? आपलं बॉडी टेम्परेचर, बॉडी मतलब जो काही बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं जे काही काम आहे ते कोणाचं आहे? होमिओस्टॅसिसमुळे. आपला ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवणे, बॉडी टेम्परेचर जो काही नॉर्मल आहे, बॉडी टेम्परेचर साधारणतः आपला किती असतो? 37°C एवढा आपला ह्युमन बॉडी टेम्परेचर कायम असतो. हा सेल्सिअस मध्ये आपण सांगितलेला आहे. आता आपण ताप वगैरे जो मोजतो 102 वगैरे, हा कशामध्ये असतो? फॅरेनहाइट मध्ये असतो. काय मेंटेन ठेवतात ह्या आपल्या ज्या हेमिडेस्मोसोम्स आहे? होमिओस्टॅसिस, आणि सिग्नल पाठवतात त्या, आणि कायमस्वरूपी जो काही टेम्परेचर आहे, ब्लड प्रेशर आहे, ते मेंटेन ठेवण्याचं काम देखील ह्या हेमिडेस्मोसोम्सचं आहे. आता पुढे चलू आपण. फोर्थ टाइप, दॅट इज डेस्मोसोम्स डीएस. काय करतो हा डेस्मोसोम्स? प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू इपिथिलियल टिश्यू, कार्डियक मसल्स अँड मेनिन्स. आता हे डेस्मोसोम सर्वात पहिले कुठे कुठे प्रेझेंट आहे हे पाहून घेऊ. इपिथिलियल टिश्यूच्या तिथे प्रेझेंट आहेत त्या, जे आपण सध्या पाहत आहोत. कार्डियक मसल्स, आपण नंतर मस्क्युलर टिश्यू मध्ये कार्डियक मसल्स
कार्डियक मीन्स काय? हार्ट. हार्टच्या तिथे प्रेझेंट असणाऱ्या ज्या मसल्स असतात त्या विशिष्ट प्रकारच्या स्पेशल मसल्स असतात, त्या मसल्सला कार्डियक मसल्स असं म्हणायचं. एपिथेलियल टिश्यू, कार्डियक मसल्स अँड मेनिन्स. आता मेनिन्स हा कुठला पार्ट आहे? मेनिन्स हा ब्रेनचा पार्ट आहे. कुठला पार्ट आहे हा? ब्रेनचा. मेनिन्स कुठला पार्ट सांगतोय आपण? ब्रेन मध्ये. आपल्या ब्रेनवर जी कोटिंग आहे, कव्हरिंग आहे, ती कशाची असते? मेनिन्सची असते. आणि मेनिन्स हे मेनिन्सचे 3 लेयर्स असतात, माहित असतील तुम्हाला. ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर अँड पाया मॅटर, असे 3 मॅटर्स असतात. तर त्या तिन्ही मॅटरला काय म्हणायचं आहे? तिघांनी मिळून काय तयार झालेला आहे? आपला मेनिन्स तयार झालेला आहे. आता इथे पहा, इथे आहे आपला ब्रेन. ब्रेनच्या सगळ्यात आतली जी कव्हरिंग असते, लेयर असते, ती असते पाया मॅटरची. देन सेकंड लेयर जी असते ती कशाची असते पहा? अरेक्नॉइड मॅटरची. थर्ड असते ड्युरा मॅटरची. आणि ह्याच्यावर असतो आपला स्कल, कवटी जी आहे. आणि ह्या तिन्ही लेयर्सला काय म्हणायचं आहे? मेनिन्स असं म्हणायचं आहे. आणि ह्या अरेक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर ह्यांच्या बिटवीन एक स्पेस असतो, कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये आपला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतो. आलं लक्षात? डेस्मोसोम्स काय करतात? ह्या इपिथेलियल टिश्यू, कार्डियक मसल्स आणि मेनिन्सला एक भक्कमपणा, प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ. काय प्रोव्हाइड करतात त्या? मेकॅनिकल स्ट्रेंथ. इथे डायग्राम देखील पाहिली आपण कशा पद्धतीने आहे. आता पुढे चलो आपण. लास्ट जंक्शन दॅट इज अधेरन्स जंक्शन्स, त्याला आपण AJS असं म्हणतो. इट इज इन्व्हॉल्व इन व्हेरियस सिग्नलिंग पाथवेज. कशामध्ये? बॉडीमध्ये भरपूर सिग्नल्स ऍट अ टाइम सुरू असतात. ते सिग्नल्स व्यवस्थित पार्ट पर्यंत, पर्टिक्युलर पार्ट पर्यंत पोहोचवणे हे ह्या अधेरन्स जंक्शनचं फंक्शन आहे. त्याचबरोबर ट्रान्सक्रिप्शनल रेग्युलेशन्स देखील जे काही आपण पाहतोय, ते जे काही पाहतोय ते व्यवस्थित ब्रेन पर्यंत मेसेज पोहोचवण्याचं फंक्शन कोणाचं आहे? अधेरन्स जंक्शन्स. आता समोर आपल्याला दिसत आहे की सर्व नाचत आहेत, गात आहेत, बँड वगैरे वाजते, लग्न सुरू आहे. तर हे आपल्या डोळ्यांनी मेसेज ब्रेन पर्यंत पोहोचवतो. आपल्याला पाहता क्षणी कळते की समोर लग्न सुरू आहे, ठीक आहे. किंवा कोणी रडत वगैरे असेल तर आपल्याला कळतं की घरामध्ये काहीतरी झालेलं आहे. तर हे जे आहेत सिग्नल्स, ह्या पद्धतीचे सिग्नल्स सेन्सरी ऑर्गन्सद्वारे ब्रेन पर्यंत कॅरी करणे, हे कोणाचं फंक्शन आहे? अधेरन्स जंक्शनचं. इथे आहे पहा, आपल्याला पाहायला भेटेल अधेरन्स जंक्शन. इथे पाहायला भेटेल आपल्याला अधेरन्स जंक्शन. इथे आहे गॅप जंक्शन, इथे टाइट जंक्शन, डेस्मोसोम्स. आले लक्षात? ही डायग्राम आहे, ह्या डायग्राम मध्ये आपल्याला व्यवस्थित सगळं पाहायला भेटेल कोणते कोणते जंक्शन्स आहेत. इथे खाली आहे हेमिडोस्मोसोम्स, बेसमेंट मेम्ब्रेनच्या तिथे आपल्या सेल्स ज्या आहेत बेसमेंट मेम्ब्रेनला व्यवस्थित अटॅचमेंट आहे. इथे गॅप जंक्शन, इथं डेस्मोसोम्स, अधेरिंग जंक्शन्स, टाइट जंक्शन्स, असे 5 जंक्शन्स आपण इथे आपले कंप्लीट केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने एपिथेलियल टिश्यू आपण कंप्लीट केलेला आहे. आता पुढच्या टिश्यूकडे वळू आपण. सेकंड टाइप ऑफ टिश्यू दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू ह्या ज्या आहेत त्या शरीरामध्ये लोकेशन पाहून घेऊ आपण कुठे प्रेझेंट असतात आपल्या कनेक्टिव्ह टिश्यू. इट इज वाइडली स्प्रेड टिश्यू इन द बॉडी. ही सगळ्यात जास्त स्प्रेड टोटली. पहा, कनेक्ट नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल, 2 गोष्टींना कनेक्ट करणारी संयोगी युती. कनेक्टिव्ह टिश्यू मीन्स काय?
संयोगी युती, दोन वेगवेगळ्या पार्ट्सला कनेक्ट करणे. जसं आपल्या स्किनला आपल्या मसल्सशी कनेक्ट ठेवणे, दोन बोन्सला एकमेकांशी कनेक्ट ठेवणे, मसल्स बोनला कनेक्ट ठेवणे, ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत. आता आपलं पाहताना सलग एकसारखं आपण दिसतो, तर हे कशाद्वारे, कनेक्टिव्ह टिश्यूने ह्या सर्व एकमेकांशी कसे झालेले आहेत, कनेक्ट झालेले आहेत. जिथे ही दोन ऑर्गन्स आहेत, स्टमक, इंटेस्टाईन, लिव्हर, किडनी, पॅनक्रियास, तर ह्या सगळ्या ज्या आहेत एकमेकांशी बाइंड झालेल्या आहेत, एकमेकांशी अटॅच झालेले आहेत बाय कनेक्टिव्ह टिश्यू. लोकेशन आपल्या लक्षात आलेली आहे. आता पुढे चलू स्ट्रक्चरकडे. स्ट्रक्चर मध्ये ह्या कशा आहेत, हायली वॅस्क्युलर. आता जर इपिथिलियल टिश्यू तुम्हाला आठवत असेल तर आपण काय सांगितलं होतं की इपिथिलियल टिश्यू ह्या अवॅस्क्युलर आहेत, पण कनेक्टिव्ह टिश्यू ह्या वॅस्क्युलर आहेत. वॅस्क्युलरचा अर्थ काय, आपल्या ब्लड वेसल्स प्रेझेंट असणे. जिथे जिथे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत म्हणजे तिथे तिथे ब्लड सप्लाय झालेला आहेत, एक्सेप्ट कार्टिलेज. कार्टिलेजच्या तिथे फक्त ब्लड वेसल्स प्रेझेंट नाही. आता कार्टिलेज म्हणजे काय, सगळ्यात पहिले हे पाहून घेऊ. कार्टिलेज मीन्स हे आपल्या जॉईंट्स जिथे आहेत, जिथे जिथे शरीरामध्ये जॉईंट्स प्रेझेंट आहेत, तिथे तिथे त्या बोन्स एकमेकांवरती घासू नये म्हणून काय प्रेझेंट असतात, सेंटरला एक कुशन सारखा पार्ट प्रेझेंट असतो, त्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो. आलं लक्षात. तर हे कार्टिलेज जिथे जिथे जॉईंट्स प्रेझेंट आहेत तिथे तिथे हे कार्टिलेज प्रेझेंट असतात आणि त्यांच्यामध्ये ब्लड वेसल सप्लाय झालेला नसतो. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय काय प्रेझेंट असतं, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपल्याला सेल्स आणि फायबर्स पाहायला भेटतात. आणि हे जे सेल्स आहेत आपण ते पुढे पाहणार आहोत. सेल्स आणि फायबर्स हे जे आहेत ते असे विखुरलेले, एम्बेडेड झालेले असतात, एम्बेडेड इन द सेल्स, एम्बेडेड इन द मॅट्रिक्स. असे आपल्याला फायबर्स दिसतात. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे फायबर्स आपल्याला पाहायला भेटतात, एक व्हाईट फायबर आणि सेकंड येलो फायबर, अशा पद्धतीचं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स पाहायला भेटतील आपल्याला. आणि हे कशामध्ये एम्बेडेड झालेले आहेत, इन द मॅट्रिक्स. खाली जेल सारखा काय असतो, सेलच्या आतमध्ये जेल सारखा सबस्टन्स असतो आणि त्याच्यामध्ये आपले सेल्स आणि फायबर्स हे काय झालेले आहेत, एम्बेडेड झालेले आहेत. एम्बेडेड मीन्स फिक्स. काय झालेले आहेत, सेल्स आणि फायबर्स ह्या आपल्या मॅट्रिक्स मध्ये एम्बेडेड झालेले आहेत. देन नेक्स्ट पॉइंट इज फंक्शन. आता फंक्शन काय काय करतात आपल्या कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू काय करतात, बाइंड्स, सपोर्ट्स, प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू अदर बॉडी टिश्यू अँड ऑर्गन्स. म्हणजे दोन गोष्टींना जोडण्याचं काम करतात, देन सपोर्ट करण्याचं काम करतात. काय करतात, देन बाइंड्स, सपोर्ट्स, आधार देण्याचं काम करतात. शरीरामध्ये खूप सारे पार्ट्स आपले एका खाली एक, आपण जर एलिमेंटरी कॅनल पाहिली टोटल, तर एका पार्ट खाली आपल्याला स्टमक खाली लिव्हर, स्मॉल इंटेस्टाईन, पॅनक्रियाज असे वेगळे वेगळे ऑर्गन्स पाहायला भेटतात. तर त्या ऑर्गन्सला ते काय करतात, सपोर्ट करतात. त्याचबरोबर एक भक्कम आधार देखील या कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या ऑर्गन्सला आणि टिश्यूला काय करतात, प्रोव्हाइड करतात. अजून काय करतात ह्या कनेक्टिव्ह टिश्यू, प्रोटेक्ट्स व्हायटल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. आता व्हायटल ऑर्गन्स कुठले, जे आपल्या ऍब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आपल्या बॉडीच्या वरती जे कुठले ऑर्गन्स दिसत नाहीत, बॉडीच्या वरती कुठले ऑर्गन्स दिसत नाहीत आपल्याला, आपल्याला माउथच्या पुढे सगळं जे आहे ते व्हायटल ऑर्गन्स आहेत. हार्ट, लंग्स, स्टमक, किडनी ह्यासारखे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करणे हे देखील फंक्शन करतात. आणि लास्टली ऍक्ट ऍज पॅकिंग मटेरियल. पॅकिंग मटेरियल म्हणजे आता जसं आपण पॅक करतो समजा आपण काय पॅक करतो, कपडे वगैरे पॅक करतो, त्याला मस्त काय लागतो, पॅकिंग पेपर वगैरे लावून पॅक करतो. त्याच पद्धतीने हे कनेक्टिव्ह टिश्यू त्या ऑर्गन्सला पॅकिंग मटेरियल म्हणून काम करतात. आणि हिलिंग प्रोसेस मीन्स काय, जे काही आहे त्यांना रिपेरिंगचं काम देखील ह्या कनेक्टिव्ह टिश्यू करतात. जखम भरून वगैरे येणे
ती जखम भरून काढण्यासाठी देखील या हिलिंग प्रोसेस मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू हेल्प करतात. आता फॉर एक्झाम्पल घ्या, आता दोन ब्लड वेसल्स आहेत आपले, ठीक आहे, जवळच आहे. मग मध्ये काय आहे, गॅप पाहायला भेटतो, स्पेस पाहायला भेटतो. मग हा स्पेस भरून काढण्याचं काम कुणाचं आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे दोन ब्लड वेसल्स असतील, दोन वेगळे वेगळे ऑर्गन्स असतील, तर त्यांच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल इथे आपण स्टमक काढला, स्टमकचे इथे स्मॉल इंटेस्टाईन आहे, ठीक आहे. मग हा जो गॅप आहे, हा गॅप भरून काढण्याचं काम कोणाचं आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, शरीरामध्ये जिथं जिथं ऑर्गन्स आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही पार्ट राहिलेला आहे, मोकळी जागा, ती सगळं भरून काढण्याचं काम कोणाचं आहे, आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूचं. आता कनेक्टिव्ह टिश्यूचे काही टाइप्स आहेत आणि हे जे टाइप्स आहेत ते कशावर झालेले आहेत, ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कशा प्रकारचा आहे त्याच्यावरती कनेक्टिव्ह टिश्यूचे 3 टाइप्स आहेत. पहिला आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, सेकंड आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू आणि लास्ट आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता परत कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर जे आहे हे कशावर ठरवलं आपण, ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्सवर आपण कनेक्टिव्ह टिश्यूचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 3 टाइप मध्ये. पहिला आहे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, ठीक आहे. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर नंतर अजून काय होतो, क्लासिफाईड होतो 2 टाइप मध्ये, दॅट इज लूज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण अभ्यासणार आहोत अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू अँड ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. हा कोणाचा टाइप आहे, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचा. लूज कनेक्टिव्ह टिश्यू नंतर आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत लिगामेंट अँड टेंडन. हे काय आहेत आपण पुढे चलून पाहणार आहोत. देन सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू जो आहे आपण सांगितलेला आहे सेकंड टाइप कनेक्टिव्ह टिश्यूचा मॅट्रिक्सच्या बेसिसवरती. कनेक्टिव्ह टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड स्केलेटल टिश्यू. काय म्हटलं जातं, ह्या कनेक्टिव्ह टिश्यू सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूला ऑल्सो कॉल्ड स्केलेटल. म्हणजे स्केलेटन आपले जे बोन्स आहेत त्याला असणारी जी अटॅचमेंट आहे त्याला असणारी ही अटॅचमेंट आहे, म्हणून त्या सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूला काय म्हटलेलं आहे, स्केलेटल टिश्यू. स्केलेटल टिश्यू मध्ये कुठले कुठले 2 गोष्टी पाहिजेत आपल्याला. कार्टिलेज आपण आता सांगितलेलं आहे की जिथे जिथे शरीरामध्ये जॉईंट्स आहेत, बॉडीमध्ये जॉईंट्स आहेत, तिथे तिथे हे कार्टिलेज प्रेझेंट आहेत. आणि बोन्स आपल्याला माहिती आहे. आणि लास्ट आहे थर्ड टाइप, दॅट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 2 गोष्टी इन्क्लूड आहेत, दॅट इज ब्लड अँड लिम्फ. आता एक एक करून हे आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. पहिला टाइप पाहतोय आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर मध्ये आपण 2 टाइप सांगितले, कुठले कुठले, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा कुठला सांगितला आपण, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. लूज कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये मॅट्रिक्स जो आहे तो कसा आहे, इज. आता त्याच्यातला मॅट्रिक्स हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे आपण ते कशाच्या बेसिसवरती केलेलं आहे, मॅट्रिक्सच्या बेसिसवरती. तर आता लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कशा पद्धतीचं मॅट्रिक्स आहे ते पाहून घेऊ. मॅट्रिक्स इज सेमी सॉलिड. सेमी सॉलिड मीन्स काय, जो सॉलिड ही नाहीये आणि लिक्विड ही नाहीये, टोटली जेल. माहिती आपण सगळ्यांनी जेल पाहिलेला आहे, ठीक आहे. तर जो काही जेल सारखा आहे, सेमी सॉलिड मीन्स काय, थोडासा जेली लाईक सबस्टन्स. सेमी सॉलिड, जेली लाईक, जेल टाइप. आणि विस्कस मॅटर मेड अप ऑफ जिलॅटिन. विस्कस मीन्स कसा, चिकट. विस्कसचा अर्थ काय होतो, चिकट, ठीक आहे. जेली सारखा आहे, सेमी सॉलिड आहे, जेली सारखा आहे आणि मेडअप ऑफ जिलॅटिन. तर हे सगळं कशामुळे झालेलं आहे, कारण आपला मॅट्रिक्स जो आहे लूज कनेक्टिव्ह टिश्यू मधला तो जिलॅटिन पासून तयार झालेला आहे, म्हणून तो सेमी सॉलिड, जेली लाईक, विस्कस मॅटर पाहायला आपल्याला भेटतो. आता
लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण पाहणार आहोत अरेवलार कनेक्टिव्ह टिश्यू. अरेवलार टिश्यू मध्ये अरेवलाचा अर्थ होतो एअर पॉकेट्स. अरेवलाचा अर्थ काय होतो? एअर पॉकेट्स. ठीक आहे. आता हे जे आहे अरेवलार टिश्यू बद्दल ते आपण उद्याच्या तासाला पाहू. आज आपण इथे थांबून जाऊ. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही पर्सनली फोन करून विचारू शकता आणि ज्या काही आपण नोट्स पाठवत आहोत त्या व्यवस्थित नोटबुकवर नोट करून घेणे. ठीक आहे. थँक्यू.